टिंब भिजू दे असं मला या ठिकाणी वाटतं. विजयराव बोराके देखील भरपूर भिजू देत असं मला या ठिकाणी वाटतं. माझ्या मित्रांनो, मी काय करण्यासाठी भूमिका घेतली ते मी आज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो. रामासमोर उभा आहे. दहशतमुक्त फलटण हे माझं मुख्य कारण आहे की फलटणमध्ये जाणारा असावा पण दहशत नसावी. मला अजून एकच स्पष्ट प्रश्न आहे सगळ्या समोर त्या सगळ्या लोकांना विचारायचा आहे. जाधववाडी वाढली, कोळकी वाढली, ठाकूरची वाढली, रुळदेव वाढला, चौदरवाडी वाढली. मठ्ठनूक का वाढलं नाही? मठ्ठनूक का वाढलं नाही? कोणालाही स्वतःच्या मला कसं आहे, तुम्हाला जर प्लॉट दिला मलटणमध्ये आणि लक्ष्मीनगरमध्ये तर कुठं घ्या सांगा ना, आणि मग बाजू घेतला. विषय असा आहे की प्रत्येकाला फलटणमध्ये, प्रत्येक शेतकऱ्याला फलटणमध्ये आपलं स्वप्नातलं घर असावं असं वाटतं. मग त्या ठिकाणी का नसावं असं वाटतं? नेमकं त्याच कारणासाठी मी पवारसाहेबांची तुतारी दिली आहे आणि त्या तुतारीतून मी कधीच परत येणार नाही आहे हे पण मी या गोष्टीला सांगतो. खरं सांगू का, आम्ही पुष्कळ प्रयत्न केला रामराजांनी की तिकीट न मिळावं या उमेदवाराला, परंतु कुठल्याही प्रकारे मित्रपक्षांना विचारात न घेता किंवा मोहिते पाटील ज्यांनी निवडून दिलं ह्या मंडळींना त्यांनाही विचारात न घेता सगळ्यांना अक्षरशः कोलून ही उमेदवारी दिली गेली. जनाधार तर असला पाहिजे ना, जनाधार असणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठलाही उमेदवार देताना. मला या ठिकाणी एकच आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की मी त्या दिवशी बरंच अपसेट झालो होतो. यांना तिकीट मिळालं त्या दिवशी. रामाला गेलो, पहाट होती, रामाला गेलो, त्याच्यानंतर शिंगणापूरला गेलो, नाथाला गेलो, शिंगणापूरला गेलो आणि शिंगणापूरला गेल्यानंतर सूर्याच्या पाया पडायला, उगवत्या सूर्याच्या पाया पडायला बाहेर गेलो, महादेवाच्या पाया पडलो. त्या ठिकाणी समोर दिसलं अकलूज, उजवीकडे दिसलं सिद्धनाथाचं मंदिर माणमधलं, अकलाई दिसली, माडेश्वरी दिसली, कमलाई दिसली. गणपतराव देशमुखांसारखा देव माणूस आठवला आणि मग आठवण आली इथं विजय प्राप्त करून देणाऱ्या विजयसिंग मोहिते पाटील साहेब यांची. हे व्यक्तिमत्वच राजकारणातलं असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला प्रेम आहे. आम्हाला सर्वांना देखील विजयदादांच्याबद्दल अत्यंत आदर आणि अत्यंत प्रेम कायम मनात राहिलेलं आहे. रामनगरी ही कायम रामनगरी असावी आणि याची रणभूमी न व्हावी याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे. आणि धैर्य असलेला, धैर्यशील, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती तमा न बाळगता उभा राहिला आहे. आणि धैर्यशील बाळांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे राहणार आहे ते निश्चितपणे सांगतो. रघुनाथ याचा अर्थ राम आहे. रघुनाथ आणि राम हा एकच अर्थ आहे. आमची सर्वांची संजीवनी म्हणजे संजीवराजे त्यांच्या मालकीनं तिथं हजर आहे. तेव्हा मी बिटसूट आहे.
माझ्या मित्रांनो, मला आपल्याला एकच सांगायचं आहे, अनिकेत हा ऐकणारा मुलगा आहे. त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी ज्या अर्थी या ठिकाणी हजर आहे त्याचाच अर्थ राम आपल्यावर प्रसन्न आहे. श्रीराम श्रीराम. मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की या सबंध राजकारणात इतकं विचित्र राजकारण आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं. गेलेल्या माणसांची सुद्धा नावं घेऊन वडवाकडं ह्या गजानन चौकात बोललं गेलं. आमच्या काकींबद्दल बोललं गेलं, आमच्या वहिनींबद्दल बोललं गेलं. आम्हाला तर शिव्या अगणित. आणि मांडवरून तर एक असं भाषण झालं की विजयदादा आणि रामराजांना विसरा आणि माझ्या हातात माड्याचा कासरा. काय फाशी देतो काय? फाशी देतो? तुला अधिकार नाही फाशी द्यायचा रे. ह्या राजवाड्याला अधिकार होता फाशी द्यायचा, पण ह्या राजवाड्याने कोणाला फाशी बिशी काही दिली नाही. या राजवाड्याला कुणालाही फाशी दिली नाही. माझ्या आजोबाला फाशी देण्याचा अधिकार होता. मला जर असताना तर शिट्टी वाजवत आहे. माझ्या मित्रांनो, मला खरोखरच ज्या वेळेला मी काही इथल्या दडपणांमुळं, काही इथल्या कार्यकर्त्यांना असणाऱ्या त्रासामुळं रामराजांनी महायुतीबरोबर जाण्याचा जो विचार केला त्याच्यात तो काही मला सहन झाला नाही. मी त्याच्यात काही गेलो नाही. त्याचं कारण असं आहे, संजीवराजे रामराजे गेले, आम्हाला काही त्रास नव्हता, परंतु कार्यकर्त्यांना दादा दररोज त्रास होता. दररोज त्रास. कित्येक लोकांना तडीपार केलं गेलं, कित्येक लोकांना त्रास दिला गेला, कित्येक लोकांवर खोट्या केसेस झाल्या. माझ्यावर पण 307 झाली. माझ्यावर सुद्धा 307 यांनी केली होती या मंडळींनी. या सगळ्या त्रासातून आम्ही गेलेलो आहे. त्यावेळेला माझ्या मुलाला वाटायचं, त्या गोष्टीला 7-8 वर्ष झाली, की आपल्या वडील खरंच गुन्हेगार आहे की काय. मी काय घाबरलो नाही त्या 307मुळं. त्याचं कारण मी दटके साचत आहे. हा, कार्यकर्त्यांनी झाल्यावर काय करायचं, त्याला लाखो रुपये कोर्टाचा खर्च येतो, त्यांनी अडचणीत यायचं. त्यापेक्षा रामराजांनी सामोरे जायचं ठरवलं या संकटात. माझ्या मित्रांनो, या गावावर अफजल खान चालून आला होता. आणि ज्यावेळेला अफजल खान चालून आला त्यावेळेला कोर्टीमध्ये लढाई झाली. 450 माळी मारली गेली. त्यावेळेला शंभू विशीच्या दाराला बजाजी महाराज जाऊन उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करा, परंतु माझं गाव बेचिराग करू नका. आणि त्यावेळेला नरसोबाचं देऊळ बेचिराग केलं गेलं. अफजल खानाने नरसोबाचं देऊळ पाडून टाकलं. आणि आत्ता मी म्हणतोय ते जर खोटं वाटत असेल तर मागं जाऊन बघा, त्या जबरेश्वराच्या मंदिरातल्या मूर्त्या देखील तोडलेल्या आहेत. त्या काळात तोडलेल्या ह्या मूर्ती अजून त्याचे वण दाखवतात. हा प्रसंग ह्या तालुक्यात, ह्या गावात, ह्या शहरात पुन्हा न घडू आणि ही रामनगरीच राहावं म्हणून घेतलेली ही पावलं आहेत. आणि पवारसाहेब हा माणूसच असा आहे की ज्याच्या मागे करिश्मा आहे. दादा आहेत, दादांच्या अंगावर 4 थेंब परमेश्वरांनी पाडून आपल्याला निदान हा भागाचा आशीर्वाद दिलाय, माड्याचा आशीर्वाद दिलाय असं मी समजतो. विचार करून बघा ना, हे सईबाईचं माहेर आहे. दादा हंबीरराव मोहिते घराण्यातले वर माने, शंभू महादेवाचा आदेश आहे. माडेश्वरी आमचीच आहे. कमळाई देखील आमचीच आहे. कमळाई जी होती ती कमळाईचा असा राजा रावरांबा नाईक निंबाळकरांची कमळाई, तिची आरतीच अशी होती की आलो मी करमाळा पुरीला तुझ्याचा गाठरायाला, पण पहिला मुद्रा मात्र माझा फलपतन पुरीला. म्हणजे राजा रावरांबा नाईक निंबाळकर ज्यावेळेला कमळाईची आरती करत असे
त्यावेळेला पहिला नमस्कार तो त्याच्या ह्या मूळ घराला करत आहे. काही जण सांगत गेले की राजा रावरांबाचा मी वंशज आहे. राजा रावरांबाला शेवटच्या फक्त 2 मुली होत्या. त्यांचं नाव होतं ताराबाई आणि गजराव. त्यांना दोघींनाही मुलबाळ नव्हतं. त्यांना शिवाजी राजांना दत्तक घ्यायचं, परंतु आमच्या आजींनी त्यांची मुलांचा मोह त्यांना सोडवत नव्हता. त्यांनी काही दत्तक दिलं नाही. आणि कमळाई आणि भाडेकर हे दोन्ही ट्रस्ट येवले पत्रकार यांच्या हातात त्यावेळेला दिले गेले. राजा रावरांबा नाईक निंबाळकर हा या राजवाड्याचा मुलगा आहे. या सगळ्या पाऊलखुणा इतिहासाच्या त्या संबंध माडा मतदारसंघात आहेत, पण त्या पाऊलखुणा ह्या राजवाड्याच्या आहेत. आणि आळंदीची वाट आहे. ज्या आळंदीच्या वाटेवर जाण्याचा उहापोह या घरांनी 13व्या शतकापासून केलेला होता. 13व्या शतकात ज्यावेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी 4 मुलांना घेऊन आळंदीवरून पंढरपूरला गेल्या होत्या, त्यावेळी काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या 4 मुलांच्या पायाला फोड आले होते. आणि त्यावेळी त्यांनी फलटणपर्यंत वडाची पानं झाडाला बांधून कशी त्यांचा प्रवास फलटणपर्यंत पूर्ण केला. या दत्त मंदिराच्या पलीकडे असलेल्या ज्या ओवऱ्या आहेत, त्या ओवऱ्यांवर येऊन ती 4 मुलं आणि आई वडील राहिले होते. त्यावेळेला विठ्ठलपंत कुलकर्णींनी या घराण्याला एक आशीर्वाद दिला. तो असा होता, शूर उद्धा राजा येथील दक्षिण सद्गुणी राणी, लक्ष्मी आणि सरस्वती या राजग्रही सदैव भरतील पाणी, आशीर्वाद देत असे विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि ते खरं झालं. परमेश्वरांनी हा शब्द खरा केला. संस्थान गेलं. मालोजीराजांनी 77 लाख रुपये देऊन टाकले. श्रीराम कारखाना बांधल्याच्या वेळेला 24 टन चांदी विकून टाकली. पण आज गोविंद उभं आहे ना. श्रीराम कारखाना आज सरकारीच आहे. संजू बाबांनी रामराजेंनी श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवलाय कलाटे साहेब, तरी तुम्ही कौतुक नाहीच केलं. माझ्या मित्रांनो, आमच्या नशिबात जन्म राजपुत्राचा आणि नशीब मेकॅनिकचं असं जन्माला घेऊन आम्ही आलेलो आहे. सतत संघर्ष हे आमच्या नशिबात आहे. आणि ह्या संघर्षाला आम्ही तयार आहोत. आत्ताही तयार आहोत. आता मोहिते पाटील साथीला आलेले, उत्तमराव जानकर साथीला आलेले, साहेब इतकं वय झालेलं असताना 82व्या वर्षी या ठिकाणी साथीला आहेत. यशवंतराव चव्हाणांचे नातेवाईक सगळे साथीला आहेत. पेटके भाऊ, पेटके मंडळी, भोसले मंडळी साथीला आहेत. माझ्या मित्रांनो, आपल्याला काही कमी नाही आहे. जनाधार आहे. पैसे वाटून मतं मिळवण्याची गरज नाही. माणसं मनाने जुळलेली आहे. तेव्हा या जुळलेल्या माणसांच्या मनाला सुख वेळेत प्रेमाने जगण्याचा संदेश या सुसंस्कृत शहराला देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. ही लढाई अशीच चालू राहणार आहे. याच्यात कदाचित वेगवेगळे डाव पडण्याची शक्यता आहे. वेगवेगळी कलमं लागण्याची शक्यता आहे. धैर्यशील बाळांच्यावर 302 लागण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मोहिते पाटील भीत नाहीत आणि त्यालाच मोहिते पाटील म्हणतात. माझ्यावर अजून 307 लागेल, 302 लागेल, अजून काय वाटेल ते लागू शकतं. मला काय भीतीच नाही. आणि तुम्हाला हे लागू नाहीत सगळी कलमं, म्हणून ही लढाई आहे. त्याचं कॉम्प्रोमाइज करून काय या लोकांना काय संध्या मिळत नव्हत्या काय? दररोज मिळते वेगवेगळे ऑफर. एकच खासदारकी 35 लोकांना ऑफर केली. एक कार्यकर्ता गाजरं टाकतो आणि माढा मतदारसंघात गाजरं पडतात. इतकी गाजरं पडतात की तासाला 1 लाख कोटी रुपये येतात. अहो, त्याचा आकडा सुद्धा लिहिता येणार नाही. मला तर येणार नाहीच.
पण त्याला तरी येईल की नाही मला सांगता येत नाही. चार्टर्ड ट्रेन जातात, चार्टर्ड ट्रेन जातात. आता आमच्याचे काही जण गेले खूप जनाधार असलेले, त्यांना चार्टर्ड ट्रेन घेऊन जाणार आहे, फडणवीस साहेबांना भेटून घेऊन येणार आहे आणि नंतर त्यांचं मतपरिवर्तन होणार आहे. मला जास्ती कोणाबद्दल काही बोलायचं नाही. आम्ही सक्षमपणे ह्या लढाईला तोंड देणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो. आणि जो युद्ध संकट पेडण्याची आमची ताकद आहे एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. तुतारीचं चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस हे महत्वाचं चिन्ह आहे. दुसरा तो आहे काय, तो बाजा आहे. ती तुतारी नाही, तो बाजा आहे. तेव्हा आता शरद पवारांची तुतारी आणि तो वाजवणारा माणूस हा सगळ्यांना समजलेला आहे. घड्याळ आपलं टुक 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 करत हळूहळू चालत होतं. 10 वाजून 10 मिनिटं झालेली होती. परंतु आता आपल्याजवळ हात पण आहे, आपल्याजवळ मशाल पण आहे, आपल्याजवळ आम आदमी पार्टीचा झाडू पण आहे, आपल्याजवळ तुतारी पण आहे आणि आपल्याजवळ विजयदादा आहेत. आपल्याला आशीर्वाद रामाचा आहे, श्रीरामाचा, आणि आपल्याला आशीर्वाद विजयदादांचा आहे, साहेबांचा आहे, मोठ्या साहेबांचा आहे, विजयराव बोरवक्यांचा आहे. सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आपण पुढे जाऊयात आणि दहशतमुक्त फलटणला आणि एका आदर्श माढा मतदारसंघाला इज्जतदार लोकांच्या हातात देऊयात एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.